नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे वामन निंबाळकर यांची एक कविता. वामन निंबाळकर हे दलित साहित्यातलं एक मोठं नाव. त्यांची माय ही अगदी हृदयस्पर्शी अशी कविता तुमच्यासाठी मी सादर करणार आहे. ही कविता ऐकल्यानंतर आपल्यामध्ये कित्येक लोकांना आपली आई आठवेल. काळी सावळी, देहानं कृश असलेली, आपल्यासाठी काबाड कष्ट करणारी अशी आपली माय सगळ्यांना आठवेल. जसा दिस बुडून जाई, जसा दिस बुडून जाई, काळोखाचे राज्य असे, आम्ही बसू दरवाजात, झोपडीत साधा दिवा नसे. घरोघरी दिवे लागत, घरोघरी दिवे लागत, चुलीलाही जाळ लागे, भाकरी जात बडवल्या, कुठे चून कुठे वांगे. घरोघरी दिवे लागत, चुलीलाही जाळ लागे, भाकरी जात बडवल्या, कुठे चून कुठे वांगे. नाकात जाई वास त्याचा, नाकात जाई वास त्याचा, पोटात असे अंधार सारा. नाकात जाई वास त्याचा, पोटात असे अंधार सारा, तसे येई भडभडून आसवांच्या डोळ्यात धारा. अंधाराला चिरत तेव्हा, अंधाराला चिरत तेव्हा, एक सावली जड येई, डोई तिच्या भारा असे, चालताना तोल जाई. अंधाराला चिरत तेव्हा, एक सावली जड येई, डोई तिच्या भारा असे, चालताना तोल जाई. काळी काळी कृशदेह, काळी काळी कृशदेह, ती असे माझी माय, वणवण सकाळपासून मोळीसाठी रानात जाय. काळी काळी कृशदेह, ती असे माझी माय, वणवण सकाळपासून मोळीसाठी रानात जाय. वाट पाहत बसू कधी तिची, वाट पाहत बसू कधी तिची, सारे आम्ही भाऊ, मोळी नसे विकत तेव्हा, भुकेलेच झोपी जाऊ. वाट पाहत बसू कधी तिची, सारे आम्ही भाऊ, मोळी नसे विकत तेव्हा, भुकेलेच झोपी जाऊ. एकदा काय झाले, एकदा काय झाले, कसे आम्हा काही कळले नाही. एकदा काय झाले, कसे आम्हा काही कळले नाही. माय आली पाय बांधून, भळा भळा रक्त वाही. चावला साप मोठा काळा, चावला साप मोठा काळा, दोन बाया होत्या सांगत, फणा काढून मारला त्याने, हळूच गेला निघून रांगत. माय पडली धरणीवर, माय पडली धरणीवर, गंडे झाले मंत्र झाले, वैदू झाला. दिवस निघता निघता तिच्या देहातून प्राण गेला. माय पडली धरणीवर, माय पडली धरणीवर, गंडे झाले मंत्र झाले, वैदू आला. दिवस निघता निघता तिच्या देहातून प्राण गेला. हंबरडा फोडला आम्ही, हंबरडा फोडला आम्ही, तो विरला वाऱ्यावर. माय तरी सोडून गेली चिल्ले पिल्ले वाऱ्यावर. माय तरी सोडून गेली चिल्ले पिल्ले वाऱ्यावर. शेवटचं कडवं बघा, अतिशय वेगळे. शेवटच्या कडव्यामध्ये अगदी आपल्या मनाला चटका लागून जातो आणि आपण अंतर्मुख सुद्धा होतो. वामन निंबाळकर यांची अतिशय हृदयस्पर्शी कविता. शेवटचं कडवं वाचते. आई तर गेली आहे, पण पुढं काय होते बघा. शोधते माझी नजर माय, शोधते माझी नजर माय, आता मी उदास होतो. शोधते माझी नजर माय, आता मी उदास होतो. दिसता कृश मोळीवाली, मोळी तिची विकत घेतो, मोळी तिची विकत घेतो. अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओ बरोबर. आईची आठवण ठेवा. आईसाठी
कारण हे जग आईनेच आपल्याला दाखवलेलं आहे. तिचं स्मरण ठेवूया, कृतज्ञ राहूया. नमस्कार.